सो हॅलो गाईज, आता मी चालले आमच्या मामाकडे. एकटीच कुठे जाऊ म्हणून हिला सोबत घेतलेलं. तर भाई धूल उडते म्हणून केवढं कवर करून घेतलं बघा स्वतःला. त्याच्यानंतर आम्ही दोघीजणी स्टेशनला पोहोचलो आणि आम्हाला अजून एक मेंबर जॉईन झाली. या दोघींना मी सोबत घेऊन चाललं आहे खरं, पण या दोघींनीच त्यांची गँगअप केलेली. मग ट्रेनमध्ये मी आणि समृद्धी एका डब्यात आणि ही हर्षांगी वेगळीकडेच चढलेली. सो असं करता करता आम्ही नायगावला पोहोचलो आणि माझ्या मामाचं घर आहे पाणजूला. तर आमचं ना असं झालं की अरे बोट जाईल म्हणून आम्ही पटापट रिक्षाने आलो आणि लकीली बंदरावर पोचल्यावर बघतो तर काय बोट होते आणि आम्हाला मस्तपैकी बोट वगैरे भेटली. या माझ्यासोबत तर म्हणजे दोघीजण एकत्रपणे फर्स्ट टाईम मामाकडे चाललेल्या. तर येस, मी खूप एक्सायटेड होती, पण नंतर काय होते ते बघाच तुम्ही. या दोघींना आम्ही मामाकडे आणलं आणि मामीने खूप छान पद्धतीने आमचं वेलकम वगैरे केलं. आणि नंतर मामीशी या दोघीजणी एवढ्या गप्पा मारायला लागलेल्या ना, बापरे, यांच्या एवढ्या गप्पा रंगलेल्या तर कायच बोलू. आणि नंतर मग बरं चला सगळ्यांना भेटते. तर शुभमचं तर कायच आमच्या नुसतं कामच चालू होतं, याचं वर्क फ्रॉम होम कधीच संपत नाही. मग नंतर मामीने आम्हाला जेवण वगैरे वाढलं. ॲज ऑलवेज आमची मामी एकदम टेस्टी जेवण बनवते आणि जेवण मस्त झालेलं. जेवलं वगैरे आणि आमच्या मामाच्या मागे ना बोरीचं झाड आहे, तिथे आम्ही बोरं पाडायला गेलेलो. मस्तपैकी बोरं वगैरे पाडली, जमा वगैरे केली आणि टेस्ट करून बघितली तर वाव, मस्तच लागत होती एकदम. आणि बोरं वगैरे खाल्ली आणि मग लक्षात आलं की चला आमच्या माईचं पण तर घर इथेच आहे, मग माईच्या घरी जाऊया. मग जाऊन बघतो तर काय, आमची माई लागले बिचारी कामं करायला. शादी हुआ है ना, काम तो करना ही पडेगा. मग माईने पण आमचं खूप छान पद्धतीने वेलकम वगैरे केलं आणि आम्हाला काय काय खाऊ आणायला लागलेली. तिने मस्तपैकी प्लम केक आणलं. प्लम केक बोले तो मेरा फेवरेट. आणि यांचं असं झालं की भाई तू किती खाते. अरे माझ्या बहिणीचं घर आहे, मी कितीही खाईन. आणि असो मग माई आमची बोलली की चला तुम्हाला फिरून आणते. मग तिने आम्हाला पुलावर नेलं आणि खरंच पुलावरचा व्ह्यू वगैरे ना खूप मस्त होता. मग मी मस्तपैकी फोटो वगैरे काढून घेतले आणि नंतर आम्ही माईला अशी एक काहीतरी गोष्ट सांगितली तर माई आमची जामच खुश झाली. आणि नंतर येस, इव्हनिंगचा व्ह्यू इतका सुंदर झालेला ना, खरंच भारी. मग मामीला वगैरे आम्ही बाय बाय वगैरे केलं आणि निघालो घरी जायला. परत आम्हाला बोटीनेच जायचं होतं आणि मस्तपैकी संध्याकाळचा व्ह्यू खरंच खूप सुंदर झालेला. आणि आता मी ठरवले भाई या दोघींना मी एकत्र कुठे नेणार नाही. या अशा गँगअप करतात आणि मलाच विसरतात. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.